तर आयुष्यातली पहिली मेमरी ही काय आहे तुझी? माझी आयुष्यातली पहिली मेमरी, आय डोंट नो वेदर यू बिलीव्ह इट ऑर नॉट, ही किल्ल्यावरची आहे. ओ रिअली? कोणता किल्ला? राजगड. वाव. राजगड हॅज बीन माय मोस्ट फेवरेट किल्ला. मी त्याच्यावर मॅक्सिमम वेळा गेलेली आहे. ही जर पहिली मेमरी असेल तर नो डाऊट व्हॉट एव्हर हॅपन्ड हॅपन्ड. गमतीने असं म्हणते की फेसबुकला 10,000 लाईक्स आले. ओ माय गॉड, वा वा वा, किती छान. पण जगात किती माणसं आहेत? अख्खं जग तुम्हाला काही आवाजांच्या म्हणत नाही. 10,000 माणसं मे बी प्रॉब्लेमली ते नो यू. पण जगात किती माणसं आहेत हा प्रश्न सतत सगळ्यांनी विचारायला पाहिजे. सो आजचे जे तरुण आहेत त्यांना तू काय सांगशील? या पाणवठ्यावर आले किती घट गेले. या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले आणि तसेच वाहून गेले. किती पडून राहिले तसेच घाटावरती, किती येतील अजूनही नाही त्यांना गणती. ट्राय टू डू युअर बेस्ट, ॲट द सेम टाइम लुक आफ्टर युअरसेल्फ. की आम्ही जेव्हा गेस्टना म्हणतो की आम्हाला एखादा जोक सांगा, त्यांना तो सांगता येत नाही. जोक सांगणं ही काही साधी गोष्ट नाही, अजिबातच. म्हणजे मी तर असं म्हणते की हास्य जत्रा वगैरे आहे ना, खूप छान कार्यक्रम आहेत ते आणि लोकांना किती आवडतात ते. मला तर हे इतकं इम्पॉसिबल वाटतं की मी म्हणते की असा एखादा शो तयार करा की मृणाल कुलकर्णीला हसवा आणि एवढे पैसे घ्या. मला व्हेरी बॅड ॲट इट. मला ना हल्ली आश्रम सिस्टीम ही फार आवडायला लागली. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. म्हणजे पहिली 25 वर्ष यू फोकस ऑन युअर टू ग्रो. पुढची 25 वर्ष यू शुड फोकस ऑन युअर फॅमिली. त्याच्या पुढची वर्ष यू हॅव टू सपोर्ट युअर नेक्स्ट जनरेशन. आणि नंतर या सगळ्याकडे ना खूप विरक्तपणे पाहता आलं पाहिजे आफ्टर 75. राईट. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जे आपल्याबरोबर गेस्ट आहे, शी इज अ रिपीट गेस्ट. बट द ओनली रिझन शी इज अ रिपीट गेस्ट इज बिकॉज शी इज माय फेवरेट वन. आणि दुसरं की जेव्हा आम्ही हा शो सुरू केला होता ना, त्यावेळेला पहिला आय थिंक 3ऱ्या एपिसोडमध्येच ती फीचर झालेली होती. राईट. सो आय एम टॉकिंग अबाउट मृणाल कुलकर्णी. मृणालताई, हाय मृणालताई. हाय. आणि आपल्या सगळ्यांनाच मृणालताई जेव्हा बोलते तेव्हा ते ऐकायला खूप आवडतं. आणि तुम्ही आमचे सगळे एपिसोड्स इतके प्रेमाने बघता आणि सगळे लाईक करता. यू रील्सला आमच्या इतका तुम्ही प्रतिसाद देता. पण तुम्ही सबस्क्राईब का नाही करत? आय थिंक यू शुड सबस्क्राईब. या मी पण आता सांगते की हा रीमाचा शो अत्यंत धमाल असतो. मी स्वतः नेहमी बघते आणि त्याचे रील्स इतके इंटरेस्टिंग असतात आणि मला त्याच्या नावापासूनच सगळं आवडतं, मुक्काम पोस्ट मनोरंजन. त्यामुळे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. या सो दॅट आम्ही अजून गेस्ट अजून धमाल करू शकू त्यांच्याबरोबर इथे. सो मृणालताई, आपण ह्याच्या आधी जो एपिसोड केला होता त्याच्यामध्ये आपण 1-1.5 तास गप्पा मारल्या होत्या. हो का ग? हो. आपला तो 1 तासाच्या वरचा एपिसोड झाला. पण तो फक्त ऑडिओ होता. आणि दिस इज द फर्स्ट टाइम दॅट वी आर डुईंग अ व्हिडिओ टुगेदर. सो मृणालताई, आय वॉन्ट टू गो टू द व्हेरी बिगिनिंग. ओके. की ज्या विषयावर आपण बोललेलो नाही आहोत. आपण रमा माधव, अवंतिका, सोनपरी ह्याच्याबद्दल खूप बोललोय आणि इतरही इंटरव्ह्यूज मध्ये तू खूप बोलली आहेस त्याच्याबद्दल. पण मला ना एक वेगळाच प्रश्न विचारायचा. जेव्हा तू डोळे मिटतेस आणि यू गो बॅक, तर आयुष्यातली पहिली मेमरी ही काय आहे तुझी? माझी आयुष्यातली पहिली मेमरी, आय डोंट नो वेदर यू बिलीव्ह इट ऑर नॉट, ही किल्ल्यावरची आहे. ओ रिअली? कोणता किल्ला? राजगड. वाव. राजगड हॅज बीन माय मोस्ट फेवरेट किल्ला. मी त्याच्यावर मॅक्सिमम वेळा गेलेली आहे आणि माझ्या आजोबांच्या बरोबर, आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे हे नाही, माझे आजोबा गोनी दांडेकर ते आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राला किल्ले भटकण्याचं वेड लावलं. आणि तेव्हा ना किल्ल्यांवर असं सरसकट जायचं नाहीत लोक, तर त्यांनी ती सवय लावली. मग अनेक किल्ले असे होते की त्या किल्ल्यांवर जाण्यासाठी सेफ नव्हतं.
तर मला आठवतं की माझे आजोबा आणि त्यांचे काही सहकारी यंग मुलं त्यांच्याबरोबर जाणारी, मग यंगर दॅन हेम, यांनी तिथे जाऊन स्वतःच्या हाताने ते बार्स ठोकलेले आहेत. हो आणि व्हेरी स्ट्रेंजली दॅट हॅज बीन माय फर्स्ट मेमरी. वाव की राजगडच्या बालेकिल्ल्यावर चढणं खूप अवघड आहे, अजूनही अवघड आहे, बार सकट पण अवघड आहे. तर ते बार्स ठोकताना माझे आजोबा बघतायत आणि सांगतायत त्यांना कुठे कुठे लावायला पाहिजे, आणि ती मुलं काम करतात. व्हॉट अन इन्स्पायरिंग मेमरी यार. म्हणजे ही जर पहिली मेमरी असेल तर नो डाऊट व्हॉट एव्हर हॅपन हॅपन असं म्हणायला हरकत नाही. पण किती म्हणजे मला ह्याचं खूप कौतुक वाटतं, आणि हे मला नक्की बोलायचंय की आजही गव्हर्नमेंट काय करतं हे आपण ते करतात, जे शक्य आहे ते करत असतात. पण अशा इतर अनेक इतिहासप्रेमी स्वयंसेवी संस्था आहेत की जे गडकिल्ले साफ करतात, ते तिथे सुविधा निर्माण करतात, जे असे बार्स ठोकतात, जे काय म्हणूया पुनर्निर्माणाचं त्यांच्या अखत्यारीत येऊ शकतं असं काम करतात, दरवाजे बसवतात किल्ल्यांना. सो हे खूप छान आहे, आणि मी माझ्या जन्मापासून हे बघत आले की कसं हे वाढत गेलं. मग ते काही काळ ते थोडं थंडावलं होतं, आणि आता परत जोमाने. सो मला त्या सगळ्या शिवसैनिकांना खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात की ते गडांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या स्वच्छतेसाठी, तिथल्या शिस्तीसाठी आपणहून आणि मनापासून काम करतात. आणि इथे मी एक सांगू इच्छिते की आता मृणालताई शिवसैनिक म्हणाली, पण ते जे शिवसैनिक ही जी टर्म तिने वापरली, ही सर्व जे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले आणि त्यांचा इतिहास आणि त्यांचं कर्तृत्व याच्यावर जी प्रेम करणारी माणसं आहेत, कोणत्याही पक्षाशी निगडीत असतील किंवा नसतील, त्या सर्वांना ती शिवसैनिक म्हणाली. एम आय राईट? अगदीच शिवप्रेमी असं म्हणूयात आपण, आणि दुर्गप्रेमी. राईट. सो मृणालताई मला सांग, सध्या काय चाललंय? सध्या ऑनेस्टली सांगायचं तर तुला सांगू शकते मी, कारण तू त्यातनं गेलेली आहेस. माझ्या आईचं फार वाईट आजारपण गेलं वर्षभर. वॉज अ व्हेरी बॅड पिरियड इन माय लाईफ, आणि मी आत्ताच त्यातनं जस्ट कोपिंग. पण इट्स अ प्रोसेस. इट इज डेफिनेटली. आणि मी मला तेवढा वेळ द्यायचा ठरवलाय. म्हणजे काम चालू आहे, पण मी फोकस त्याच्यावर केला. म्हणजे मी सांगू का, आय एम सो ग्लॅड की तू स्वतःला तो वेळ देतेयस. याचं कारण असं की मला आठवतं जेव्हा बाबा गेले ना, आम्ही नगरला सगळे त्यांच्या अंत्यविधी वगैरे करून, बाबांचा विश्वास नव्हता म्हणून आम्ही ते 15 दिवस वगैरे ते काही केलं नव्हतं. मग मुंबईला परत आलो आणि दुसऱ्या दिवशी मी कामाला जायला लागले. बापरे. हो. आणि माझ्या असं लक्षात आलं, आणि लोक माझ्याकडे अशी बघत होती असा चेहरा करून की ही वेडी आहे का, ही 4च दिवस झाले तिच्या वडिलांना जाऊन, आणि जगप्रसिद्ध होतं ना ते की त्यांना आता जाऊन 4च दिवस झालेत. त्याच्यामुळे पीपल वर लाईक तू जा घरी जा, आणि आय वॉज लाईक नाही, पण मला स्वतःला कामात बुडवून घ्यायचंय. पण नाव आय रिअलाइज की दॅट वॉज माय वर्स्ट वर्क ॲज वर्क. ते माझं वर्स्ट वर्क होतं. त्याच्यामुळे तू स्वतःला हा वेळ देतेय हे खूप इनक्रेडिबल, आणि स्पेशली लोकांच्या समोर पब्लिक आयमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तो वेळ स्वतःला देणं हे खूप अवघड होऊन बसतं ऍक्च्युली. तर त्याचा काही त्रास झाला का ग आई गेल्यानंतर? खूप झाला. यू वॉन्ट टू क्राय, यू वॉन्ट टू बी युअर सेल्फ, आणि ती स्पेसच नाही मिळत. खूप झाला. पण द बेस्ट पार्ट इज मी अँड माय हजबंड, माझा नवरा, आम्ही दोघांनी एकत्र झेलली सगळी आजारपणं. वी लॉस्ट माझे बाबा, त्यांना तर कॅन्सर होता, मग त्याचे बाबा, मग माझी आई. सो पाठोपाठ एक. पण आम्ही बरोबर होतो, ह्याच्यात हा खूप आनंदाचा भाग आहे. आणि हा एक मला वाटतं खूप चांगला विचार आहे की माझी आई माझ्याकडे होती आणि माझ्या सासूबाई पण माझ्याकडे असतात. सो त्यांना एकत्र ठेवून त्या दोघींची काळजी आम्हाला घेता आली, आणि त्यांनीही छान एकमेकींबरोबर जुळवून घेतलं. म्हणजे जावयाचं घर, मुलीचं सासर वगैरे असं काही न करता इंडिपेंडेंटली आम्ही त्यांना एक सगळं त्यांची व्यवस्था करू शकलो. हा एक खूप मोठा आनंद आहे. कारण असं जमतच असं नाही. कधी कधी आई वडील कोऑपरेट करत नाहीत की आम्हाला यायचं नाही मुलीच्या घरी, किंवा कधी कधी परिस्थिती नसते. पण आमच्या बाबतीत ते सगळं चांगलं घडलं, याचा मला खूप समाधान आहे. तू तर खूप लहान होतीस बाबा,
नाही. पण म्हणजे तू कसं अर्थात सहन आई केलंस? होती माझ्या बरोबर, बहिणी होत्या. पण शेवटी आपलं प्रत्येकाचं ते दुःख असतं. म्हणजे एकाच घटनेचे प्रत्येक व्यक्तीवर होणारे परिणाम हे खूप अगदी. वेगवेगळे आणि मी ना असतात. रीमा असं ते वर्षभर मी सतत सांगायची की हा पिरियड प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतो. हो, तुम्ही कुणीही असा हो, किंवा हो, कुणीही नसा. हो. आई वडील, त्यांचा आजारपण, त्यांचा वियोग हे सगळ्यांच्या आयुष्यात येणार आणि त्याला काहीही इलाज नाहीये. नाहीये. पण तरी प्रत्येक माणसाला ते दुःख स्वतःचं इतकं वेगळ्या वाटतं. पद्धतीने येतं. येतं. खरं. आणि त्यातून कोप करण्याच्या पद्धती पण आपल्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या पण त्या कोप करणं म्हणजे म्हणून मी जे म्हंटल ना की मला याचं कौतुक आहे की यू गिव्हिंग युअर सेल्फ टाइम. कारण नाही तर तो जर आपण नाही दिला ना तर तो जो अँबिग्युअस लॉस एक आतल्यात आपला होत राहतो ना तो खूप विचित्र असतो. आणि त्याच्यामुळे आय थिंक हे सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे की आपल्याकडे आजकाल आणि स्पेशली प्रायव्हेट कंपनीज आणि ह्याच्यामुळे की 2 दिवस 3 दिवस सुट्टी घेतात आणि त्याच्यानंतर ते लगेच रुटीनला लागतात लोक. ते करू नका असं मी माझ्या अनुभवातून शक्य असेल तर करू नका. जितकं वेळ देता येईल स्वतःला तितका द्या. कारण त्या आठवणी येतच राहतात. सो सध्या आईची कोणती आठवण मनात रेंगाळतीये? अरे आई, माझी आई खूप वेगळी आई होती आणि सतत तिच्या वेगवेगळ्या आठवणी मनामध्ये येतात. सगळ्यात जास्त अभिमान मला या गोष्टीचा वाटतो की माझे आई वडील दोघेही प्रोफेसर्स होते. माझे वडील एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि या दोघांनीही त्यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी शिकून बाहेर पडले. बरोबर. आणि त्यांनी आपली मुलं आणि ते विद्यार्थी ह्याच्यात काहीच फरक नाही केला कधीच. म्हणजे प्रत्येक माणसाला तो आहे त्याच्यापेक्षा वर कसा जाईल यासाठी देवर इतके कटिबद्ध होते. म्हणजे तो हा खूपच असा शब्द झाला. पण होते तसेच होते. राईट. आणि असे शिक्षक त्या मुलांना लाभले आणि आम्हाला असे आई बाबा लाभले. हे मला खरोखरच मी खूप भाग्यवान आहे त्या बाबतीत मी मधुरा. कारण आता सतत जाणवतं की त्या संस्कारांचे काय फायदे आम्हाला होत आहेत. अगदी. अजूनही. म्हणजे असं नसतं की मुलांच्या लहानपणी संस्कार करायचे असतात आणि मग ती मोठी होतात आणि मग त्यांना सोडून द्यायचं. शेवटच्या क्षणात माझ्या आईने केलेला शेवटचा म्हणता येईल असा संस्कार आहे की आजारी माणसाशी कायम प्रेमानेच बोलायचं. कारण तो माणूस इतका झेलत असतो स्वतःच्याच प्रॉब्लेम्सला आतल्या आतमध्ये. त्याच्या डोक्यात इतकी वादळं चाललेली असतात. नॉट ओनली आजारी पण आपल्या घरातले जे सिनियर्स असतात त्यांच्याशी इतक्या वादळांची त्यांची लढाई चालू असते की त्यांना तुमचं एखादं सहज म्हटलेलं वाक्य सुद्धा खूप लागू शकतं. सो आणि म्हणजे का लागावं आपलं वाक्य कुणाला आणि विशेषतः ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांना. एक्झॅक्टली. सो घरातल्याच नाही तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सिनियर माणसांची आपण खूप प्रेमाने वागलं पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. म्हणजे आता मी अशा काय म्हणूया वयाच्या टप्प्यात आहे की आय नो व्हॉट टू एक्सपेक्ट. What am I going to expect from विराजा संजीवनी when I grow old? आणि मग मी ते माझ्या आईबरोबर, सासूबाईंबरोबर, यांच्याबरोबर, सिनियर्स बरोबर केलं का? किंवा जे काही माझ्या आजूबाजूचे वृद्ध आहेत, हा मी सतत विचार करते आता. आय ट्राय टू करेक्ट माय सेल्फ ॲट टाइम्स. नाही ती प्रोसेस तर आपली सतत 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 सुरू असते. आपलं हे चुकलं का, ते चुकलं का, तो विचार सारखा हे चाललेला असतो. पण मृणाल, मला ना एक परवा मी परत एकदा सहेलारे बघत होते. मला ती फिल्म खूपच आवडलेली. आय थिंक लास्ट टाइम आपण बोललो तेव्हा पण आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. मी परत एकदा बघत होते आणि मी हे ऑब्झर्व करत होते, म्हणजे वेगळ्या याच्यासाठी बघत होते की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा दिग्दर्शिका असते आणि तीच ऍक्टिंग पण करत असते तेव्हा कुठेतरी तिच्यातला इधर डिरेक्टर तरी कॉम्प्रोमाइज होतो थोडाफार किंवा ऍक्ट्रेस तरी कॉम्प्रोमाइज होतो, म्हणजे ऍक्टर तरी कॉम्प्रोमाइज होतो त्या व्यक्तीमधला. पण सहेलारे बघताना मला हे जाणवलं की दोन्हीही कॉम्प्रोमाइज नाही झालेलं. हे कंपार्टमेंटलाइज कसं केलं? कारण बडे बडे लोगों को मैंने देखा है की ते जेव्हा ऍक्टिंग करतात आणि तेच डिरेक्ट करत असतात किंवा प्रोड्यूस करत असतात तेव्हा तो फरक पडतो त्यांच्या अदरवाईज परफॉर्मन्समध्ये आणि ह्याच्यामध्ये. सो हे कसं साध्य केलंस? थँक्यू पहिल्यांदा. मला वाटतं की लिहिली पण मीच होती ना. लिहिली पण त्यामुळे ते थोडंसं सोपं जातं. कारण एकतर कॅरेक्टर आपल्याला पूर्ण कळलेली असते आणि ऍक्च्युली सहेलारे करोनाच्या आधी लिहिली होती त्यामुळे ती पडून पण होती. ती अनेकदा पुन्हा पुन्हा वाचली होती.
बदल काही घडवायचे. आणि आजही रीमा, खरं सांगते, मला आजही असं वाटतं की अरे हे मला त्याच्यात करता आलं असतं. आणि ना डिरेक्टर म्हणून कुठेतरी तो ढीठपणा कमी पडला असं मला नक्की वाटतं सहेलारीमध्ये. ओके. कारण मी जर त्याची कादंबरी लिहिली असती, कदाचित लिहीन सुद्धा, कारण असे खूप मुद्दे राहिलेले आहेत किंवा काही ड्राफ्ट मधले अरे हे नाही आलं सिनेमात असं आहे, तर ते मी आणखी बेटर करू शकले असते असं मला वाटतं आता बघताना. पण ते प्रत्येक दिग्दर्शकाला कदाचित वाटत असेल. आपली इव्हन लेखक, आणि तू तर लेखक आणि दिग्दर्शक आणि ऍक्टर, हो सर्व पातळ्यांवर वाटत ऍक्टर म्हणून आय फॉलोड व्हॉट माय स्क्रिप्ट एक्सपेक्टेड फ्रॉम मी, आणि डिरेक्टरला जे हवं होतं ते. पण रायटर म्हणून मी नक्की कमी पडले असं मला वाटतं. नाही गो, मला नाही वाटत. हे खूप जास्त सटल झालं असं मला वाटतं, किंवा अशा अनेक शेड्स आणखी त्या कॅरेक्टरच्या मला बाहेर काढता आल्या असत्या, राईट, काही सीन्स मधून असं. नाही, पण ओव्हरऑल मला हा एक प्रश्न नेहमी पडतो, आणि स्पेशली जेव्हा ऍक्टर डिरेक्टर असतात तेव्हा मी जास्त यू कुड से असे दुर्बीण म्हणजे काच घेऊन मी अशी बघत का ना असं. अगं पण होतं तसं. ओके. पण असं नाही का तुला वाटत रीमा की जे या माध्यमाशी संबंधित आपण सगळे लोक आहोत ते अतिच काटेकोरपणे आपण हे माध्यम म्हणून बघतो त्याच्याकडे, म्हणजे आस्वाद घेण्यापेक्षा आपण काय चुका निघतायत. अरे यू विल नॉट बिलीव्ह मी, माझी मुलगी आता 9 वर्षांची, मी 15 वर्षांची होते जेव्हा DDLJ रिलीज झालं, दिलवाले दुल्हनिया. आता तिला सुट्टी होती, तर मी तिला म्हणलं की चल तुला DDLJ दाखवते. हा, मग मी, माझी एक मैत्रीण आणि ती, असं आम्ही 3 जणी बघत होतो. आणि सीन येणार आहे त्याच्या आधी मी सांगत होते आता हा सीन येणार आहे, आता हा डायलॉग येणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. हा, आणि ती इरिटेट होत होती सॉलिड, आणि शी वॉज एन्जॉईंग इट लाईक अन ऑडियन्स. पण मला स्वतःची इतकी गंमत वाटली की मला हे लक्षात येतं, अरे हे इंडोर केलंय, हा सेट लावलाय, हाऊ डिड वी बिलीव्ह हे पॅरिसमध्ये. सो दिस इज सो ट्रू की आपण प्रत्येक ह्याचं असं काय म्हणतात ऑटोप्सी, विश्लेषण, ऑटोप्सी, विच्छेदन आणि विश्लेषण आहे ना. पण त्याच्यात आपल्याला खूप म्हणजे मजा घालवतो, पण मजा येतेही. म्हणजे पण काही फिल्म्स अशा असतात की ज्या आपण कितीही विश्लेषण केलं तरी आपण ऍज अन ऑडियन्स त्या एन्जॉय करतो, कितीही झालं तरी. सो ते DDLJचं तसंच झालं माझं नंतर, पण सुरुवातीला माझ्या ते असं लक्षात आलं. आमच्याकडे हा रोल विराजस करतो. म्हणजे विराजस आता तरी आम्ही थोडी तरी काय म्हणूया लर्नेड आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा तो व्हिस्लिंग वुड्स मध्ये शिकत होता तर तेव्हा एक त्याचा आधी लेक्चर असायचं, ही फिल्म कशी बघायची, आणि मग त्याबद्दल तो सांगायचा. मग ह्यात काय काय बिहाइंड द सीन्स आहे किंवा इंटरेस्टिंग आहे, हे एक नंतरचं लेक्चर असायचं. पण द होल एक्सपिरियन्स ही यूज टू मेक इट व्हेरी एन्जॉयबल. आय एम शुअर. आणि तो इतका डीपली विचार करतो सगळ्या गोष्टींचा, इट इज क्रेझी. म्हणजे मला तर म्हणजे एक असं काइंड ऑफ प्रेशर आलं त्या दिवशी विराजसशी बोलल्यावर, की अरे बापरे, म्हणजे ऍज अ मदर देर इज सो मच टू डू. पण ते कधीच संपणार नाही. आय नो. विराजसला मी आमच्या घरातला IMDb म्हणते. हो ना, कारण त्याला सगळं माहिती असतं. हो. He's a brilliant young chap. I'm so glad. बरं, मला आता हे सांग की नाव युअर लाईक यू सेड की तू आता अशा टप्प्यावर आहेस आयुष्याच्या की तुला दिसतंय की पुढे माझं आयुष्य कसं असणार आहे, राईट? कारण आपण अगेन आपल्या आईवडिलांशी ते लिंक करतच असतो, आणि आतापर्यंतचं आयुष्य आपण कसं जगत आलेलो आहोत हेही आपल्याला माहिती आहे. सो अशी एक चूक जी आता बदलायला आवडेल मागे जाऊन. आज माझी खूप पोल खोलणार आहेत. ओके. हॅपी टू. नॉर्मली मला काय म्हणूया आपण मी फिट कशी राहते वगैरे अशा गोष्टींवर विचारतात नॉर्मली. पण मला असं नक्की वाटतं की जे माझ्या करिअरमधली अत्यंत डेन्स पिरियड होते की जेव्हा मी ओ माय गॉड एवढं काम करत होते, तेव्हा मी माझ्या तब्येतीची बिलकुल काळजी नाही घेतली. ती एक नशा असते मला वाटतं. आणि तेव्हा असं वाटतं की आपण तरुण असतो आणि असं वाटतं की काहीच होत नसतं. ठीक आहे, सांगताय तुम्ही वगैरे, ठीक आहे. पण
मी विराजस 2.5-3 वर्षाचा असल्यापासून माझी फुल फ्लेजेड करिअर सुरू झाली आणि त्याच्या पुढची जवळजवळ 16-17 वर्ष मी नॉनस्टॉप काम केलं. महिन्याचे 25-25 दिवस, सकाळी 9 ते रात्री 10-11. आणि ती एक नशा होती, झिंग होती, उत्तम काम येत होतं, अवॉर्ड्स मिळत होती, कौतुक होत होतं. या सगळ्याची जी एक काय म्हणूया सवय होते आणि ती सवय आवडते, कुणालाही आवडते आणि या क्षेत्रात तर आपल्याला आवडण्याला खूपच चान्स आहे. कारण जरुरीपेक्षा जास्त कौतुक होतं आपलं आणि कुठेतरी आपण खूप चांगलं काहीतरी करत असलो की असं वाटतं की बाकी सगळं काहीच महत्वाचं नाहीये आणि ते बघता येईल. सो असं मी पुष्कळ दुर्लक्ष केलं, तब्येतीकडे केलं 40 पर्यंत असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मात्र एकदम असं खाडकन डोळे उघडले माझे की नाही आता बास. आणि मग त्याच्यानंतर मी सिरियस झाले. सो आजची जी मुलं आहेत, तरुण मुलं, आता मी विराजस आणि शिवानी माझ्या घरातली उदाहरणं आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जनरेशनची खूप मुलं मुली माझ्या घरी येत असतात, त्यांचे मित्रमैत्रिणी. मी बघते की अमुक डाएट करायचं, तमुक डाएट करायचं, ह्याच्यावर सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि मी गमतीने म्हणते तसं अपर बॉडी एक्सरसाइजवर सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे. पण 2 गोष्टी, एक तर फ्रॉम विदिन जे खूप आवश्यक आहे आत्ता. कारण प्राणायाम वगैरे हे काही वय झाल्यावर करायच्या गोष्टी नाही आहेत. या पहिल्यापासून जर केल्या तर तुमचं खूप फोकस्ड माइंड होतं. बरोबर. आणि त्याचे वेगळे हेल्थ बेनिफिट्स आहेत. विशेषतः पोस्ट कोरोना तर एज नो बार अशा लोकांनी एक्सरसाइज आणि प्राणायाम दोन्ही केलं पाहिजे. सो इफ यू टेक मी बॅक, तो मी हे नक्की पहिल्यापासून करेन. ओके, सो दॅट्स अ लर्निंग फॉर ऑल ऑफ अस की आपण फॉर ग्रांटेड घ्यायचं नाहीये आपल्या शरीराला आणि आपल्या तब्येतीला. थेट मृणालताईच सांगते आपल्याला. आणि काही होत नाही असं नाहीये, काही ना काही गोष्टी होतात. आय नो सो लेट्स बी प्रिपेअर्ड. राईट. मृणालताई, मला अजून एक नेहमी हा प्रश्न पडतो, स्पेशली जे तुम्ही सगळे लोक, म्हणजे बाबा, तुम्ही सगळे जे कॅमेऱ्याच्या समोर असता, तर बऱ्याचदा लोक तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात हे तुमच्या कॅरेक्टरवरून ठरवून मोकळे होतात. सो असं कधी घडलंय का की अरे मला मी काय म्हणतेय किंवा मी कोण आहे व्यक्ती म्हणून हे मला माझं एक्सप्रेस करू द्या ना, असं कधी झालंय का? असं होतं, पण मला वाटतं की तुझ्या बाबांच्या काळामध्ये ही माध्यमं नव्हती, सगळी नव्हती. त्यामुळे खूप इच्छा असेल आणि ती फिल्मी मॅगझिन्स जर वाचली कोणी किंवा दूरदर्शनवरच्या मुलाखती बघितल्या तरच माणूस म्हणून काय ते कळू शकेल. नाही तर पडद्यावरची इमेजेस आणि टाईपकास्ट पण तेव्हा फार केलं जायचं. त्यामुळे तो काळ वेगळा होता असं मला वाटतं. आता ही इतकी छान पॉडकास्ट बघ, आता तुझ्याशी गप्पा मारते, किती वेगळेच विषय आपण बोलतो. आणि त्यामुळे पडद्यामागची मी कशी आहे हे सुद्धा माहिती आहे मला वाटतं लोकांना. तुला एक छान गंमत सांगते. कदाचित आपल्या पहिल्या गप्पांमध्ये मी बोलले होते की मला सुरुवातीला अवंतिका खूप फेमस होतं, सोनपरी खूप फेमस होतं, हिंदीमधलं हसरते माझं चालू होतं. तर असं लोक मग थांबून म्हणायचे, ज्याला जी सिरियल आवडायची ते, की अरे अस्मिता, वो देखो अस्मिता, आप अस्मिता हो ना, हसरते मधली माझी कॅरेक्टर, किंवा ए सोनपरी आई, सोनपरी आई. तर मला असं वाटायचं की कमॉन यार, मला माझ्या नावाने ओळखा. म्हणजे राईट. पण आफ्टर अ पॉइंट माझ्या लक्षात आलं की जर लोक मला त्या नावाने ओळखतायत इन स्पाइट ऑफ डुईंग 4 शोज ॲट अ टाइम, तर प्रत्येकाचा वेगळा ऑडियन्स आहे आणि त्यांनी मला ऍक्सेप्ट केलंय त्या रोलमध्ये. ही त्याची पावती आहे. करेक्ट. कुठेतरी म्हणजे आता सगळ्यांना माहिती परी वगैरे असं काही नसतं, पण तरी सोनपरी म्हणून एका अख्ख्या जनरेशननी मला ऍक्सेप्ट केलं आणि त्यांच्या आईवडिलांनी आनंदाने त्यांना ते करू दिलंय. सो मी हो म्हणायला पाहिजे. आता जिजाऊ ऐसे म्हणून मुजरा करतात लोक मला, तर मी नमस्कार करते, मान्य केला पाहिजे, मान्य केला पाहिजे किंवा त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. सो ही पावती घेण्याचं कुठेतरी धारिष्ठ्य स्वतःला बाजूला ठेवून त्या व्यक्तिरेखेला आपण जे काही जगलो आहोत ते पोचलं आहे हे समजून घेणं, हे मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि आपल्या म्हणजे
माझ्या बाबांची पिढी म्हणा किंवा आता ज्या प्रकारच्या एक सामाजिक वैचारिक ह्याच्यातून आपण येतो, तिथे बिईंग हंबल याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. हो. आणि मला असं वाटतं, आय वुड लव्ह युअर ओपिनियन ऑन दिस, की कधी कधी ना मी कोण आहे आणि मी काय करू शकते ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. दरवेळेला ते हंबल राहून हो 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 बरोबर 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 असंच केलं पाहिजे असं मला वाटत नाही. नाही, अजिबातच नाही. अगदी अजिबातच नाही. उलट मला असं वाटतं की म्हणजे त्या वल्गना नाही करायच्या अर्थात की मी याव करीन त्याव करीन, पण ते करून दाखवायचं आणि यू शुड बी प्राऊड ऑफ दॅट. कारण दॅट इज युअर अचीवमेंट. बरोबर. कारण तुम्ही या बिंदूपासून या बिंदूपर्यंत पोहोचला आहात या प्रोसेसमध्ये. बरोबर. त्यामुळे ते आनंदाने अभिमानाने सांगायला काहीच हरकत नाही. पण सांगण्यासारखं पण असलं पाहिजे. ऑफकोर्स हे नक्कीच आहे. हो, नक्कीच. आणि मला हा प्रश्न पर्सनली मी याच्याशी खूप डील केलेला आहे की एक इम्पॉस्टर सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो की अरे हो म्हणजे मला आता बोलवतायत, मला भाव देतायत, पण म्हणजे माझ्या मनात ते असं असायचं की प्रॉबेबली ते बाबांची मुलगी म्हणून मला ते मिळतंय. राईट. माझी खरंच तेवढी क्रेडिबिलिटी आहे का, माझी खरंच तेवढी कुवत आहे का, याच्याबद्दल प्रश्न हा सतत पडत राहायचा ॲट अ पॉइंट ऑफ टाइम. सो तुझ्या बाबतीत असं झालं का? कारण तुझ्याकडे तर अजून मोठी परंपरा होती, प्रचंड मोठी. सो हाऊ डिड यू डील विथ दॅट इमोशन? कारण काय व्हायचं, आता माझी फिल्म कान्सला सिलेक्ट झाली तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, त्याच्यामुळे त्याची काही खूप हे नाही झाली. राईट. पण तेव्हाही मला असं झालं की हा ठीक आहे ना, कान्सला स्क्रीन झाली, ओके फाईन, इट इज नॉट ॲज बिग ॲज व्हॉट बाबा अचीव्ड. हे असं एक कुठेतरी राहतं आपल्या मनात, कारण आपण लहानपणापासून आयडलाइज करत असतो आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना. सो असं कधी झालं का, अशा प्रकारचा कधी कॉम्प्लेक्स किंवा इम्पॉस्टर सिंड्रोम असा जाणवला का? हा तर प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे इम्पॉस्टर सिंड्रोम हा. आई वडिलांचीच तुलना करावी असं नाही, तर अशी आपल्या क्षेत्रातली इतकी माणसं असतात की त्यांच्याशी सुद्धा आपण कळत नकळत तुलना करत असतो. नक्कीच. माझ्या बाबतीत तर आजोबा गोनी दांडेकर, आय नो, आई वडील वीणा विजय देव, माझे सासरे जयराम कुलकर्णी, म्हणजे सगळे फेमसच लोक घरामध्ये, आणि काम केलेले, खूप काम केलेले लोक. आप्पांच्या बाबतीत असं कायम व्हायचं, कारण याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा मी 16 वर्षाची होते आणि स्वामीत काम केलं. आणि मी आणि ते जवळजवळ, म्हणजे एक प्रसंग सांगते तुला. स्वामी सुरू झाली आणि एक टिळक स्मारक मंदिरमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला रणजित देसाई पण आले होते, माझे आजोबा गोनी दांडेकर पण आलेले होते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पण आले होते, आणि अशी खूप माणसं होती. आणि त्याच्यातच रवींद्र मंकणी यांनी माधवरावचं काम केलं होतं आणि मी, असे आम्ही गेस्ट होते. आणि मला एवढी लाज वाटत होती की लोक येऊन माझ्या सह्या घेत होते, माझ्याबरोबर फोटो काढत होते, आणि माझ्या शेजारी हे ग्रेट माणसं बसलेत. आणि मला त्यांना ते, माझं वय पण असं होतं की मला ते नीट एक्सप्रेस करता येत नव्हतं, आणि मी शेवटी आत निघून गेले. मी म्हटलं हे चूक चाललेलं आहे, कारण त्यांची उंची आपण गाठूच शकणार नाही. पण ऍट द सेम टाइम तू जसं म्हणालीस की बाबांनी केलं काम, ते त्यांच्या जनरेशनला किंवा त्यांच्या खालच्या एका जनरेशनला हे अतिशय कौतुकास्पद होतं. पण आता तू करतेस ते तुझ्या जनरेशनसाठी अतिशय कौतुकास्पद आहे. हो ना. ती जनरेशन संपली की परवा मी एक खूप छान हे वाचलं की आलिया भट्टनी विचारलं की हु वॉज किशोर कुमार, ओके, इफ आय एम नॉट रॉंग, किंवा कोणत्या तरी अशा मोठ्या गायकाचं नाव घेऊन तिने विचारलं की तो कोण होता. मे बी तिच्या लक्षात आलं नसेल, तिची असोसिएशन नाहीये किशोर कुमारशी, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सो इट एंड्स विथ दॅट. राईट. मग इंदिरा गांधी हे कदाचित आपण लहानपणी खूप ऐकलं, आपल्यासाठी खूप मोठं आहे, पण पुढच्या जनरेशनसाठी मे बी ते नाव हे इट्स अ पार्ट ऑफ हिस्ट्री. या डेफिनेटली. सो आपल्यावर ही जबाबदारी आहे की आपल्या पूर्वजांनी जेवढे उंची गाठलेली आहे ती आपण गाठायची आहे. सो तो बेंचमार्क आपण ठेवला पाहिजे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. सो आता जसं सैगल हे ओ माय गॉड होते, पण मे बी दे डोंट मॅटर टू अस दॅट मच. राईट. ना, ते त्या काळाचा महिमा असतो आणि
तो काळ संपला की तो कमी होतो. बरोबर. हे आपणही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे कितीही तीर मारले तर मी गमतीने असं म्हणते की फेसबुकला 10,000 लाईक्स आले. ओ माय गॉड, वा वा वा, किती छान. पण जगात किती माणसं आहेत? So, अख्खं जग तुम्हाला काही आवाजांच्या म्हणत नाही. हे 10,000 माणसं मे बी प्रॉबेबली ते नो यू. राईट. आणि ते तुमची जनरेशन आहे ती. Correct. त्यांना तुम्ही आवडता. दॅट्स बरोबर. फाईन. पण जगात किती माणसं आहेत हा प्रश्न सतत सगळ्यांनी विचारायला पाहिजे. प्रत्येकाला. खरंय. दॅट इज सो ट्रू. सो मृणालताई, आपण जे म्हणत होतो इम्पॉस्टर सिंड्रोम, आणि तू त्याच्यावर मला एक फार छान हे सांगितलंस की जे तुझ्या वडिलांनी केलं ते त्यांच्या पिढीसाठी ते त्या लेवलचं ते होतं. राईट. सो अशा काय गोष्टी असतात, म्हणजे आता गोनीदांसारखे तुझे आजोबा होते, राईट, जे कालातीत आहे. त्यांचं जे महात्म्य आहे त्यांच्या क्षेत्रातलं हे कालातीत आहे. सो असं कालातीत ग्रेटनेस किंवा त्या लेवलला पोचणं जिथे कोणी अजून हात नाही लावू शकत, ह्याच्यासाठी काय गुण लागतात किंवा काय ट्रेट्स असाव्या लागतात? मला एकतर असं वाटत नाही की असं अत्यंत कालातीत काही असू शकतं. फारच रेअरेस्ट ऑफ रेअर गोष्टी अशा असतात की ज्या कालातीत असतात किंवा त्या वेगळ्या प्रकाशात लोकांना आवडू शकतात. तशी माझ्या आजोबांची कादंबरी आहे कुणी ऐकाची भ्रमणगाथा. हो. हा, ती नर्मदा परिक्रमा त्यांनी केली अत्यंत कमी वयात, 25च्या आत, आणि चालत, आणि तेव्हा कसलीही साधनं उपलब्ध नसताना. तर हा एक्सपिरियन्स हा कालातीत असू शकतो किंवा वाटू शकतो बऱ्याच लोकांना. पण असे खूप कमी गोष्टी असतात की आता साधा बघ ना, आत्ता आपण अमिताभ बच्चनचा जुना कोणता सिनेमा बघितला आणि त्याच्यात ते भिशूम भिशूम ऐकू आलं की कितीही भारी अमिताभ बच्चन असला तरी सुद्धा नाही आपल्याला फील होत ते. किंवा मे बी तू दिलवाले दुल्हनिया च सांगायला सुरुवात केली तेव्हा मला थोडंसं 2 सेकंद धडधडलं की तुझ्या लेकीला आवडला असेल की नाही कुणास ठाऊक. कारण आपल्याला असं वाटतं की कमॉन यार, म्हणजे स्वित्झर्लंड याच्यापेक्षा चांगलं दाखवूच शकता तुम्ही. आणि आपण ह्याच्यावर मरत होतो त्या बॅगी पॅन्ट्स, गॉड, लूज शर्ट्स आणि एव्हरीथिंग. सो काळानुसार गोष्टी बदलत असतात आणि त्यानुसार आपली दैवत बदलतात. आपले आपण ज्यांच्याकडे अत्यंत आदराने बघतो अशी माणसं बदलतात. रिलेव्हन्स बदलतो. नक्कीच. किंवा आपल्याच लाईफ टाईम मध्ये ती माणसं आपल्याला असं वाटतं की बापरे, आता तू म्हटलीस तसं की अरे बापरे, मी ह्याच्यावर मरत होते. सो अशी फार कमी माणसं असतात की जी ग्रो होतात आणि एक सतत आपल्याला आदर्शवत वाटत राहतात. तर पिढ्यानपिढ्या असं एक माणूस आदर्श राहील असं आपण भ्रमात या राहू नये. आपल्या समोर जे उत्तम काम येतं ते अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न आपण करावा. राईट. आणि मग राहिलो तर फारच छान. माझी एक मैत्रीण फार गमतीचं म्हणते की आता मला कळून चुकलंय की मी काही इंदिरा गांधी होत नाही किंवा महात्मा गांधी होत नाही. माझं काही पोस्टाचं तिकीट निघत नाही. त्यामुळे आता मी जितकं चांगलं मला काय करता येईल ते करत राहावं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. ऍक्च्युली दिस इज सच अ नाईस वे टू लुक ॲट इट, है ना? म्हणजे मी इतके दिवस त्या शॅडोच्या खालून बाहेर कसं यायचं याच्यावर खूप दिवस काम केलं मी. पण हा अजून एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मला मिळालेला विच इज सो ग्रेट आणि विच इज सो हार्टनिंग की ठीक आहे, म्हणजे सगळ्यांच एव्हरीबडी गोज थ्रू दिस. सो गुड. बरं मला सांग, रमा माधव 16व्या वर्षी स्वामी केलं 16व्या वर्षी. 16व्या वर्षी स्वामी सारखी सिरियल करणं, त्याचं सगळं गांभीर्य, आणि त्या काळात सिरियल्स ह्या अत्यंत गंभीरपणे केल्या जायच्या. म्हणजे असं त्याला काही असं हे नव्हतं की आज इतने मिनिट निकालना है, कल उतने मिनिट निकालना है, असं नव्हतं. तो एक्सपिरियन्स कसा होता 16व्या वर्षी? म्हणजे त्या वयाच्या ह्यानी जर बघितलं तो दॅट वॉज माय फर्स्ट लर्निंग एक्सपिरियन्स. कारण आत्तापर्यंत तसं काहीच केलं नव्हतं. आणि हे मीडियम, ह्याची लोकप्रियता, ह्याच्या मागे कसं काम केलं जातं, मराठी इंडस्ट्री, अशा अनेक गोष्टींची माझी ओळख झाली. आणि मला पदार्पणात हे लक्षात आलं की अत्यंतिक पेशन्स आणि इन्सिक्युरिटी आणि सतत झगडत राहणं हे म्हणजे कलाक्षेत्र आहे.
कारण तू बघ ना, म्हणजे मला हे फार छान वाटतं की तुम्ही एखाद्या, तेव्हा तर काय मला व्यक्तिरेखेची तयारी बियारी असं काही नव्हतं. मी स्वामी वाचलं होतं अनेक वेळा आणि बाकी मी जे गजानन जागीरदार माझे दिग्दर्शक सांगायचे ते करायची, तसं करायची. कारण काहीच माध्यमाची ओळखच नव्हती. मग पण मला त्याच्या मागे खूप इंटरेस्ट होता. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काय चालतं, त्यामुळे मी सतत मॉनिटरवर असायची आणि दॅट हेल्प मी अ लॉट. पण आता मला असं वाटतं की जेव्हा कोणतीही नवी भूमिका येते माझ्याकडे, तेव्हा मी त्या भूमिकेसाठी जी काही तयारी करते, तर मला ऍक्टर या जमातीचं इतकं गंमत मिश्रित कौतुक वाटतं. कारण तुम्ही त्या व्यक्तिरेखेसाठी एक वेगळा विचार सुरू करता. त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरायचे, कोणते मॅनरिझम्स तुम्हाला वापरायचे, त्याचा काय, कशी असेल ती व्यक्तिरेखा. आधी त्याचा विचार, मग ते आत्मसात करायचं. बरं, मग तुम्हाला एक प्रेशर असतं की ते मागच्या कॅरेक्टर सारखं नाही झालं पाहिजे, मग ते पूर्वसुरींसारखं नाही झालं पाहिजे, हे काहीतरी आपण वेगळं द्यायचा प्रयत्न असला पाहिजे. आपल्या अनुभवातनं आपल्याला काय घेता येईल ते आपल्याला त्याच्यातनं शिकायचं असतं. आणि हा सगळा एक्सरसाइज आपण करतो. तो एक सुंदर अनुभवाचा फुगा असा वर 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 जाताना बघतो. त्याचं कौतुक होतं, प्रसंगी होत नाही, किंवा एखादं फ्लॉप होतं, किंवा एखादं छान होतं, खूप सक्सेसफुल होतं, खूप तारीफ होते, खूप कौतुक होतं, खूप काय म्हणूया वाहवा होते, आणि त्याच्यानंतर ते संपतं आणि तुम्ही तिथे असता आणि इट्स अ बर्स्ट. येस, यू हॅव टू कम डाऊन. बरोबर. ओके, सो तुमची त्या एनर्जी लेवलला तुम्ही असता आणि त्याच्यानंतर यू हॅव टू कम डाऊन अगेन. त्या एनर्जीचं काय करायचंय आत्ता हे तुम्हाला माहिती नाहीये. पुढचा रोल चांगला कधी मिळणार आहे, तो तुम्हाला आवडणार आहे का, तो तुम्ही एक्सेप्ट करणार आहात का, त्याच्यासाठी काय तयारी करायची हे तुम्हाला माहिती नाही. त्या एनर्जीचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यातून अनेक कलाकार असा एक मार्ग काढतात की एकामागून एक चालूच ठेवायचं. पण मग मला असं वाटतं, मग तुम्ही बघणार कधी, मग तुम्ही निरीक्षण कधी करणार, मग तुम्हाला पुढच्या कॅरेक्टरसाठीची तयारी कधी करणार. तर तो फुगा फुटल्यानंतर किंवा काय त्यातली हवा गेल्यानंतर आपण काय करायचं असतं हे नाही कळत. अगं, खूप लोकांना नाही कळत. आय नो. आणि हा एक ऍक्टरचा खूप मोठा स्ट्रगल असतो, टू डील विथ दॅट टाइम, आणि त्यातून काही वेगळे इंटरेस्ट डेव्हलप करणं आणि त्यात रमणं. म्हणजे नुसतंच किलिंग टाइम नाही, त्यात रमणं, तेही करून बघणं आणि त्यातून एनरिच होणं. मृणाल, मला असं वाटतं की जे आता तू म्हणालीस, सच अ ब्युटिफुल डिस्क्रिप्शन, की तो असा फुगा होत जातो एनर्जीचा आणि मग तो बर्स्ट होतो आणि मग त्याचं काय करायचं हे कळत नाही, राईट. आणि लेट्स से की वेन यू वर इन युअर 20s वगैरे, तेव्हा मे बी कॉम्पिटिशन एवढी नव्हती, इंडस्ट्रीचा जो वेग आहे तो जरा कमी होता, आत्ता आहे त्याच्यापेक्षा. त्यामुळे आणि आजची ही जी पिढी आहे, म्हणजे आपण विराजा साने यांच्याबद्दल बोलतो, त्यांना किती गोष्टी, म्हणजे एक तर कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे, दुसरं माध्यम प्रचंड वाढलेली आहेत आणि त्याच्यावर त्यांना असावं लागतं. दे हॅव टू शो देमसेल्व्स देअर, नाही तर अगदी. सो आजचे जे हे तरुण आहेत, आणि हे सगळं करण्यामध्ये इतका वेळ जातो की हॉबी किंवा हे जे तू म्हणालीस की ज्याच्यामध्ये स्वतःला रमवायचं किंवा आनंद घ्यायचा, त्याच्यासाठी पण वेळ उरतोच असं नाही. सो आजचे जे तरुण आहेत, जे आत्ता त्यांच्या 20शीत आहेत, 30शीत आहेत, की ज्यांना अजून त्यांचं करिअर आहे, अजून पुढे भरपूर आहे, त्यांना तू काय सांगशील की त्यांनी त्यांच्या ती एनर्जी कशी हे करावी? तूच आत्ता इतकं छान वाक्य बोललीस, तेच आहे की करिअर आहे अजून. हो, हे लक्षात ठेवा. ओके, आज आणि आत्ताच असं नाहीये. हो, त्याच्यासाठी काम करत राहा आणि मध्ये मध्ये गॅप. मला वाटतं पण या मुलांना छान कळलंय ते. बघ ना, आताचे किती ऍक्टर्स आहेत की ते छान सुट्ट्या घेतात, ते बाहेर फिरतात, जग बघतात, आणि हे बघणं खूप आवश्यक आहे रीमा. कारण स्वतःच्या गल्लीत राहून ते नाही होत. तुमच्या गल्लीत तुम्ही राहिलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट, पण एक टप्पा आला की तुम्ही बाहेर पडायलाच पाहिजे. तुम्हाला हे कळलंच पाहिजे की जग किती मोठं आहे, जगात किती माणसं आहेत आणि किती माणसं कोणत्या क्षेत्रात काय काम करतायत आणि आपण कुठे आहोत. सो ही फुटपट्टी आपल्याला जर कळली ना, तर काहीतरी ग्रोथ आहे, नाहीतर मग
डेफिनेटली. म्हणजे ओके, आता रॉय किणीकरांची एक खूप छान रुबाई आहे. हा, ते म्हणतात, या पाणवठ्यावर आले किती घट गेले, या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले अन तसेच वाहून गेले, किती पडून राहिले तसेच घाटावरती, किती येतील अजूनी नाही त्यांना गणती. सो इट्स ऑल अबाउट, आपण सगळे या जगात जन्म घेतलेला आहे, काहीतरी सिद्ध करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. ट्राय टू डू युअर बेस्ट, ॲट द सेम टाइम लुक आफ्टर युअरसेल्फ. सो वी कम बॅक टू दॅट. म्हणजे जे एक चूक दॅट यू वुड लाईक टू रेक्टिफाय, मेंड, की यू विल लुक आफ्टर युअरसेल्फ फिजिकली. येस, तसं आय थिंक दिस मेक्स सेन्स. ओके, सो the most important thing that Sonpari is telling us is take care of ourselves, which is very, 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 very important. Also about your mental health and physical health. Yeah, talking about mental health, actually, because atta recently you have lost your parents. So वडील गेले त्याचं दुःख, पाठोपाठ आई गेली त्याचं दुःख. दुःख आहेच, तो विरह कधीच भरून निघणार नाही, ते आहेच. पण त्या दोन्ही ग्रीफ्सच्या टेक्स्चरमध्ये काही फरक होता का? नक्कीच होता. माझे वडील ही फॉट विथ कॅन्सर फॉर 6 years. आणि त्या प्रत्येक स्टेजवर मी शक्य तेवढी बरोबर होते. पण तू मगाशी म्हटलंस तसं आई होती तेव्हा, त्यामुळे तो एक आधार होता. आणि ती त्यांचं बघते आहे, हाही एक आधार होता. नक्कीच. आईच्या वेळी मात्र कुणीच नाही असं एक झालं. माझी बहीण परदेशात असते, त्यामुळे जबाबदारी कम्प्लिटली आपल्यावर येते म्हणजे काय ते कळलं. तेव्हा भीती पण वाटली थोडी, की आपल्याला एकच मूल आहे, आपल्या वेळेला ही सगळी जबाबदारी त्याच्यावर अशी पडणार आहे. पण आय डोंट नो, आईच्या वेळेला जास्त समजुतीने मी त्या आजाराकडे आणि या वियोगाकडे बघू शकले असं मला वाटलं. त्रास खूप झाला, प्रश्नच नाही. म्हणजे आपण ज्यांना अतिशय मानतो त्या माणसांची फिजिकली दयनीय अवस्था होते आणि आपण काही करू शकत नाही. आय नो. हे फार त्रासदायक असतं. नक्कीच. पण त्यासाठी जे काही उपाय करायला लागतात ते मी नक्की केले. डॉक्टर आनंद नाडकर्णी आमचे खूप चांगले मित्र आहेत. मी शरण गेले त्यांना. मी म्हटलं मला मदत हवी आहे. मला हे सगळं कळतंय की हे सगळ्यांच्या आयुष्यात होणार आहे आणि काही माझं वेगळं विशेष नाहीये, पण मला त्यांना वेळ द्यायचा आहे. आणि मी आईसाठी पूर्ण 1 वर्ष तिला वेळ दिला, संपूर्ण तिच्या बरोबर राहिले आणि अत्यंत मायेने मी तिचं करू शकले. आणि तिच्या सगळ्या स्मृती या माझ्या मनामध्ये अजून तशाच टवटवीत आहेत आणि बाबांच्या सुद्धा. आणि ते आहेत माझ्या आजूबाजूला असं मी स्वतःला सांगते. पण जेव्हा आवश्यक होतं तेव्हा मी मदत घेतली आणि मला त्याचा नक्की फायदा झाला. राईट. सो जर स्पेशली तरुणांना मी असं म्हणेन, कारण आजकालच्या तरुणांना त्यांची ग्रीफ हँडल करण्यासाठी बरीच वेगवेगळी प्रलोभनं असतात. ते स्क्रीन असेल, सबस्टन्सेस असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील. आणि आजकालचे ज्यांना आपण जेन झी म्हणू शकतो, दे हँडल इट देअर ओन वे. म्हणजे त्यांना ते मान्य आहे की आपण सबस्टन्स यूज करून आपल्या ग्रीफमधून बाहेर पडू शकतो. सो व्हॉट वुड यू टेल देम की ग्रीफ एकतर आयडेंटिफाय ते कशी करू शकतील आणि कसं त्यांनी त्याच्याशी डील करावं? मला वाटतं की मानसोपचाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललाय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. माझ्यासारखे लोक, मला माहित नाही तू त्याचा काही फायदा करून घेतलास का? ऑफकोर्स. माझा एक अख्खा पॉडकास्ट आहे, मनाचा पॉडकास्ट म्हणून, आनंद काका बरोबरच केलेला आहे आणि मी रेग्युलरली त्याच्याबरोबर संपर्कात असते. म्हणजे आपल्याला किती साधं आहे ना, की आपल्याला डोकं दुखतंय तर पटकन आपण म्हणतो हा क्रोसिन घ्या किंवा व्हॉट एव्हर टॅबलेट जी सूट करते ती घ्या. तसंच मन दुखलं की काय करायचं, हे याच्यासाठी किती इन्हिबिशन्स आहेत अजून.
आणि दुखतंय हे ऍक्सेप्ट करा पहिल्यांदा. दुखणार हे ऍक्सेप्ट करा. कारण कितीतरी गोष्टी तुमच्या मनाच्या इतक्या जवळ असतात आणि त्यांना आपण गाडून टाकतो. एकतर एक्सप्रेशन नसतं. म्हणजे हे एक्सप्रेशन ना आईबाबांनी कुठेतरी शिकवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आईबाबांकडे सुद्धा नसतं ते एक्सप्रेशन. राईट. ठीक आहे, पण त्या पिढीत ते नाही झालं. पण त्यांच्यात नव्हतं म्हणून माझ्यात नाही असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्यावर काम करूया. बरोबर. हो. एखादी गोष्ट छान आहे किंवा साधा रोजचा स्वयंपाक छान झालाय हे सांगायला काय हरकत आहे. म्हणजे चांगलं नाही झालं तर आपण 50 वाक्यांमध्ये जे बोलतो की आज इतकं भयंकर झालंय की काही आता व्यवस्थित वाटत नाहीये, आता काय द्या काहीतरी लोणचं चटणी असेल तर त्याची एवढी व्होकॅब्युलरी आहे आणि छान झालंय तर विचारावं लागतं घरच्या माणसांना कसं झालंय. बट यू कॅन टेल इट. इतक्या साध्या गोष्टीतून तुम्ही स्वतःलाही सवय लावू शकता की समोरच्या माणसाला हे छान झालंय किंवा तू छान दिसतेस किंवा तुमचं काहीतरी छान मी पाहिलं हे सांगणं ही खूप छान सवय आहे. खरंय. आणि ही स्वतःची स्वतः लावायला काहीच अवघड नाहीये. जर आपण अशा छोट्या गोष्टीतून स्वतःला एक्सप्रेस करायला शिकलो तर आपण दुःखही एक्सप्रेस करू शकतो. राईट. राईट. कोणतीही भावना ही व्यक्त करण्याची सवय लावून आपण घेतली पाहिजे आणि ती समजा आईवडिलांनी नसेल लावली तर ती आपल्याला लावता येऊ शकते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर. म्हणून म्हणतात ना थँक्यू, सॉरी आणि छान. या 3 गोष्टी आपल्याला. तू ती स्वतःला सवय कधी लावलीस? माझ्या सुदैवाने माझ्या कुटुंबात ही सवय होती. ओके. छान गोष्ट सांगण्याची तर होतीच होती. माझी आई फार छान दाद द्यायची. माझे आजोबा अतिशय अप्रतिम दाद द्यायचे आणि ते तर पत्र लिहून कळवायचे समोरच्या माणसाला की हे तुमचं माझ्या वाचनात आलं आणि ते खूप छान झालं. तर ही किती छान गोष्ट आहे. आपण व्हॉट्सअपवर आपण किती वेळा असतो. तर साधं हे टाकण्यापेक्षा व्हॉइस टायपिंग असतं यार. 2 वाक्य लिहून जर पाठवली तुम्ही तर किती छान वाटेल समोरच्या माणसाला. तर हे आपण सहज करू शकतो. राईट. आणि हे केलं पाहिजे. हे स्वतःवर काम करणं आहे. आपण न सतत दुसऱ्यावर काम करायला फार उत्सुक असतो. ते सोपं असतं ना. आणि टीका पण करायला खूप तयारच असतो. पण स्वतःवर पण टीका करायला शिकलं पाहिजे आणि स्वतःवर पण काम करायला शिकलं पाहिजे तर आपली ग्रोथ होईल माणूस. ऑफकोर्स. मग आता जेव्हा तू मागे वळून बघतेस आणि तू स्वामी मधलं तुझा परफॉर्मन्स बघतेस तेव्हा काय वाटतं? असं वाटतं की खूपच बेसिक होतं. कारण वय पण लहान होतं, कळत नव्हतं. पण माझ्या दिग्दर्शकांनी ते काढून घेतलं माझ्याकडनं आणि त्यामुळे विराजसचा एक खूप छान किस्सा आहे. तू मगाशी म्हटलीस ना दिलवाले दाखवला मुलीला, तसं मी विराजसला प्रेम म्हणजे प्रेम असतं हा सिनेमा झाल्यावर स्वामी दाखवलं. म्हणजे तोच म्हटला आई आपण स्वामी बघूया. तर स्वामी बघितल्यावर त्याचा पहिला प्रश्न होता की तू कशी काय एवढी लोकप्रिय झालीस? तुला तर ह्याच्यात काही कामच नाहीये. सो त्यांनी मला इतकं जागेवर आणलं की खरंच स्वामी ही कादंबरी इज अबाउट माधुराव पेशवा आणि राघोबा. तर हे त्यांच्यातलं काय म्हणूया राजकारण द्वंद्व ह्याच्यावर आहे मुख्य आणि रमाबाई इज अ साईड ट्रॅक. आणि मालिकेतही तो तसाच होता. पण आता लोकांना मी आवडले त्याला काय करणार. ते माझ्या मुलाला समजून घ्यायला लागेल. नाही त्याला कळलं असेल. पण मला वाटतं की मला खरंच काही येत नव्हतं तेव्हा, पण मला इच्छा होती आणि दिग्दर्शकाचं माध्यम आहे हे मला तेव्हा कळलं. ही फार चांगली गोष्ट झाली. राईट. कारण त्यामुळे मी कॅमेराच्या मागे सतत इंटरेस्टेड राहिले आणि म्हणून मी कदाचित लवकर वयामध्ये दिग्दर्शनाकडे वळले. सो इफ यू आर गिव्हन अ चॉईस, मृणाल द ऍक्ट्रेस, मृणाल द डिरेक्टर का मृणाल द रायटर, कसं हे करशील त्यांना? पहिलं काय असेल? चॉईस वुड लीड टू व्हॉट? नाही, यू हॅव टू कॅटेगराइज युअर सेल्फ. म्हणजे आपण ABC देतो ना असं की पहिलं हे. खूप अवघड आहे. अभिनेत्री म्हणून काम करायला नक्कीच आवडेल कारण कमी कष्टात खूप कौतुक, खूप लोकप्रियता, मस्त पैसे. दिग्दर्शक म्हणून मला आय वुड लव्ह टू चॅलेंज माय सेल्फ कारण त्याच्यात चॅलेंज आहे. हो डेफिनेटली. अभिनेत्री आहे 100 पैकी
दिग्दर्शकाच्या 100 कामांपैकी एक काम आहे, अभिनय असतो. आणि दिग्दर्शकाला ती अख्खी बोट चालवायची असते. ही इज द कॅप्टन ऑफ द शिप. तर मला ते खूप आवडतं, पण मी खूप थकते त्याच्यामध्ये. कोणताही दिग्दर्शक थकतच असणार. आणि समोरचे लोक दे आर सो रेडी टू जज यू ऑल द टाइम. बकवास पिक्चर होता. मी कधी कोणाला बकवास म्हटलेलं नाही, कारण त्याच्या मागे किती श्रम आहेत हे माहिती आहे. त्याच्यामुळे असं कधी मी बकवास म्हणू शकत नाही कोणत्या सिनेमाला, आणि म्हणू पण नाही. आपण प्रत्येक गोष्टीतलं चांगलं बघावं. वाईट गोष्टी सांगायला आपण तयार असतो, पण चांगल्या गोष्टी सांगायला आपण तयार व्हावं. आणि लेखन मला आवडतं, कारण तुमची कल्पनाशक्ती आणि कम्प्युटर या दोनच गोष्टी लागतात. बरोबर. आणि इट्स एंटायरली डिपेंडंट ओनली ऑन यू. या पण त्याचं प्रेशर येत असेल ना ग? कशाचं? जर आता सपोज एखादी फिल्म लिहायला घेतली ऍज अन असाइनमेंट, म्हणजे मला विराजच सांगत होता, आम्ही रोज बसतो आणि लिहितो. म्हणजे हे जे ऍज अ प्रोफेशनल कमिटमेंट म्हणून करतो. सो जेव्हा एक डेडलाईन असते तेव्हा त्याचं प्रेशर येतं का? मी तसं काम नाही करत. अच्छा, लिखाणाचं तसं नाही करत. मी माझ्या मनात मला एखादा विषय आवडला आणि मग मला तो करावासा वाटला तरच मी करते. त्याच्यासाठी भरपूर वेळ घेते. विराजसला काय की त्याची सुरुवात आहे करिअरची, आणि ही हॅज टू प्रूव्ह हिमसेल्फ ॲज अ डिरेक्टर ओनली, म्हणजे मेनली. त्याला त्याच्यातच इंटरेस्ट आहे, आणि ही इज अ व्हेरी गुड रायटर. तो खूप छान असं बसून लिहू शकतो. माझं तसं नाही. मला ते खूप मनात आवडायला लागतं, ते असं यावं लागतं. आणि मग मी खूप वेळ घेते आणि मजा करते, कारण ऍट दिस स्टेज ऑफ माय लाईफ अँड करिअर आय कॅन अफोर्ड टू. राईट. त्याला आता जोरात काम करायला पाहिजे. दम लगा के हायश. ओके, सो व्हॉट इज द वन टिप दॅट यू विल गिव्ह to anybody who is watching this video? एकच गोष्ट सांगायची, इज व्हेरी टफ. मी आता रॉय किणीकरांची कविता सांगितली. माणसं जन्मतात, काहीतरी करतात आणि ती मरतात. त्यात तुम्हाला आवडेल असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. आय थिंक दॅट इज अ वन टिप. येस, अँड दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टिप. सो आमचा असा अनुभव आहे की आम्ही जेव्हा गेस्टना म्हणतो की आम्हाला एखादा जोक सांगा, त्यांना तो सांगता येत नाही. याच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे का सांगता येत नसेल तो जोक सांगणं ही काही साधी गोष्ट नाही अजिबातच. म्हणजे मी तर असं म्हणते की हास्य जत्रा वगैरे आहे ना, खूप छान कार्यक्रम आहेत ते, आणि लोकांना किती आवडतात ते. आणि किंवा आपल्या डॉक्टरचा कार्यक्रम पण होता, हवाई उद्या. त्याच्यामध्ये ते रोज त्या पद्धतीचे स्किट्स लिहिणं, ती सादर करणं आणि लोकांना सतत हसवणं. मला तर हे इतकं इम्पॉसिबल वाटतं की मी म्हणते की असा एखादा शो तयार करा की मृणाल कुलकर्णीला हसवा आणि एवढे पैसे घ्या. मला व्हेरी बॅड ॲट इट. रिअली? हो, मला म्हणजे कधी कधी मला जोक दोनदा वाचायला लागतो. किंवा त्यातला एक चांगला भाग असा आहे की तो जोक मला 2 दिवसांनी सांगितला तर मी परत तेवढीच हसू शकते. किती छान. हो. मग आपण हे विराजसला विचारायला पाहिजे. अगदी आईला कोणता जोक वारंवार सांगितलायस तू? तो म्हणेल मी तोच सांगितलाय आणि ती तरी हसते. पण इट टेक्स हे म्हणजे, पण मग म्हणजे काय होतं नेमकं की यू फॉरगेट द जोक का? मी पंचलाईन विसरते, त्यामुळे मी सांगायचं तर बिलकुल घेतच नाही. ती जबाबदारी कधीच माझ्या डोक्यावर नको, कारण मी पुष्कळ लक्षात ठेवून सगळा जोक सांगितला तरी मी पंचलाईन काय रे होतं ते शेवटी असं होतं माझं. सो मी त्या वाटेलाच कधी जात नाही. ओके, विनोद आपण बघावा आणि एन्जॉय करावा. ओके. सो मग कधी जर स्टँडअप कॉमेडीचा प्रोग्राम असेल तर त्याच्यात मृणाल कुलकर्णींना बोलवणं कितपत योग्य राहील? जर मला माहिती नसेल असा कार्यक्रम आहे आणि जर मला सांगितलं बोलायला तर आय कॅन डू अ गुड जॉब, माइंड यू वेल. ओके. याचे काहीच प्रेक्षक आहेत की ज्यांच्या समोर मी स्टँडअप कॉमेडी चांगली करू शकते. अच्छा, आय एम शुअर ते प्रेक्षक सगळे कुलकर्ण्यांच्या घरात राहतात. पण माय हजबंड इज द बेस्ट. तो असल्या गोष्टीचा परत असं करू, किस्से रंगवून सांगणं, लोकांना लोटपोट करणं, हे त्याला छान जमतं. विराजसकडे मला वाटतं ते तिकडनं आलेलं. हा, प्रॉबेबली. ओके. ॲज अन ऑडियन्स काय बघायला आवडत नाही हे आधी सांग.
मला विनोद फारसा आवडत नाही. रिअली? सो बिग बँग थिअरी? या म्हणजे देर वॉज अ फेज की मी आणि विराजस म्हणजे विराज मला जबरदस्ती बसवायचा की बघ हे वेगळं आहे वगैरे. पण ओके, फ्रेंड्स आय लाईक्ड बेटर कारण इट वॉज अ व्हेरी गुड स्क्रिप्ट आणि व्हेरी वेल परफॉर्म्ड आणि इट वॉज अ नाईस शो. म्हणजे इट इज अ नाईस शो, त्याला काही मी सांगण्याची गरज नाही. विच कॅरेक्टर डू यू आयडेंटिफाय विथ? मोनिका. Really? Yes. OCD with OCD and all? Really? स्वच्छता? म्हणजे आज तुझ्या इथे मी ट्रॅफिकमुळे येऊ शकले नाही तर मी जवळ ह्याला अपोलोजाइज केलं की आय एम रिअली सॉरी. ओके. बर. आणि सध्या लेटेस्ट काय बघणं सुरू आहे? ॲडोलसन्स आणि इन्व्हेंटिंग ॲना. बोथ आर गुड शोज. ओके. इन्व्हेंटिंग ॲना मला यासाठी आवडलं की तरुण मुलं ही आता हे खूप काय म्हणूया प्रत्येक गोष्ट आपल्या भूतकाळाशी संबंध लावायची एक फॅशन झालेली आहे. आणि मला असं सांगायला आवडेल तरुणांना की नका असं करू. ठीक आहे, ते पास्ट होता पण फ्युचरकडे बघा आणि आत्ता प्रेझेंटवर काम करा. पण इन्व्हेंटिंग ॲनामध्ये तेच दाखवलंय की एक मुलीचं काय लहानपण काही फारसं चांगलं गेलेलं नाही आणि मग ती अमेरिकेत येऊन कशी कॉन वुमन बनते. आणि एक पत्रकार आहे, ती ही सगळी स्टोरी शोधून काढते आहे आणि ती काढता तिला सतत असं वाटतं, डिलेमा आहे तिचा की मी हिच्यावर अन्याय करते का, माझ्यामुळे ती असं म्हणजे इट्स सो ह्युमन. आणि असं ब्लॅक व्हाईट असं काही नाही. मला असं आवडतं, ग्रे शेड मधलं आवडतं मला. ओके, ग्रेट. म्हणजे मी कोणाला सांगितलं की मला रिअल क्राईम गोष्टी बघायला आवडतात तर शॉकच बसेल लोकांना. पण हो, कारण अगेन सी दिस गोज बॅक टू दॅट, कारण वी ऑल जज यू अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर्स दॅट यू हॅव प्लेड. आणि कॉन्ट्ररी टू दॅट मला सगळे जे असे स्पोर्ट्स असतात, स्नॉर्केलिंग आहे किंवा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, हे सगळं मला अतिशय आवडतं. आणि असं माझ्याकडे बघून बिलकुल वाटत नाही लोकांना. नाही वाटत. सो बीट. पण क्राईम मध्ये कोणती सिरीज खूप जास्त बघितली किंवा आवडली असं झालंय? क्राईम इतकं नाही, ती आवडली असं नाही म्हणू शकत, पण मी पाहिली आहे. तो कुठला रे स्पोर्ट्समॅन इन्व्हेस्टिगेटिंग क्राईम होता, ओजे सिम्पसन. द ट्रायल ऑफ ओजे सिम्पसन. काय शो आहे तो, सिरियसली. म्हणजे पुन्हा असं होतं ना की माणूस, त्याचा स्वभाव आणि हे असं घडू शकतं का, आणि ते बाहेर कसं काढलं जातं. करेक्ट. इट्स वंडरफुल. आय विल रेकमेंड अनदर वन, कोल्ड केस नावाचं. कोल्ड केस पाहिली. इट्स सो वंडरफुल. आणि ती जी रोज आहे, म्हणजे जी मेन प्रोटॅगनिस्ट आहे, काय काम केलंय तिने, अमेझिंग. किंवा वेल्स मध्ये शूट केलेले पण शोज आहेत बघ. काय ते क्वीन मध्ये जी ओलिव्हिया, हो, जी नंतरची वयस्कर हे करते, तिचा एक शो, क्राईम शो आहे. आणि शी इज अ पोलीस इन दॅट. अरे काय भारी शो आहे तो. गुड. नाव आय नो व्हेन आय कम अक्रॉस अ गुड क्राईम शो. ब्रिटिश शो आहे. व्हेन आय कम अक्रॉस अ गुड क्राईम शो आय किंवा आणखी एक मध्ये मी पाहिला की एक मुलगी 25ची आणि तिचा एक यंग बॉयफ्रेंड, आणि तिने त्याला सांगून आईवडिलांचा खून करवला आणि शेवटपर्यंत त्या दोघांनीही कबूल केलं नाहीये की हे आम्ही आहोत त्याच्यामध्ये. हे अजूनही जेलमध्येच आहेत, वेगवेगळ्या जेल्समध्ये आहेत. नाही पण हे म्हणजे खरं आहे. मग आता जी रिसेंटली मिरटमध्ये केस झाली, म्हणजे हे झालं शोज बद्दल, तर जेव्हा असं रिअल लाईफ क्राईम खरंच काहीतरी असं खूप घडतं की जिथे त्या नेव्ही कॅप्टनला त्यांनी ते हे केलं. सो डू यू फॉलो सच केसेस ऑल्सो? नाही, कारण इथे ते असं इंटरेस्टिंग पद्धतीने नाही सांगत आणि माझ्या घरात वकील असतो
त्याच्यामुळे तो सततच मला याचं काय होणार आहे पुढे हे सांगतो. त्याची रियालिटी मजा चेक जाते, मिळतो. एकदम मजा जाते त्यातली. पण आय सॉ दॅट शो ऑल्सो, जो इंडियन आहे. देर वॉज वन लेडी जिनी स्वतःच्याच फॅमिलीतल्या 6 लोकांना मारलं. काय करी अँड काहीतरी नाव होतं त्याचं. सायनाईड घालून तिने मारलं स्वतःच्याच फॅमिलीतल्या लोकांना, 1 by 1. इट इज सो इंट्रिगिंग ना, की माणसाला असं का करावं असं वाटतं. Have you ever thought of writing something like this? नो, नॉट यॅट. सध्या We should 2-3 talk. या We should talk. 2-3 गोष्टी माझ्या चालू आहेत सायमल्टेनियसली लिहिणं, त्याच्यामुळे. पण नाही, अजून काही डार्क नाही. ओके. मला हे पण नाझी पिरियड बद्दल पण वर्ल्ड वॉरचे सगळे हे खूप बघते मी. त्याच्यातलं. आणि जे युरोपियन फिल्म्समध्ये जो ह्युमन एलिमेंट असतो ना, तो ब्रिलियंट असतो. म्हणजे ते काय इतके ओपन माइंडेड आहेत आणि ते खरंय. का दे वाय डू दे व्हॅल्यू लाईफ सो मच, याचे रूट्स आपल्याला तिथे मिळतात. आय थिंक आपल्या भारताच्या जमिनीवर वर्ल्ड वॉर नाही झाला. काही सैनिक आपलेही त्याच्यामध्ये गेले, पण भारताच्या जमिनीवर वर्ल्ड वॉर नाही झाला. त्याच्यामुळे आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी तशी कळणार नाही. आपण फक्त ती टेक्स्टबुक्समध्ये वाचू शकतो. नाऊ वी कम टू द रॅपिड फायर. ओके, द इझी पार्ट. ओके, सो द नेम ऑफ युअर, म्हणजे खूप जुनी आणि अजूनही खूप संपर्कात असलेली सगळ्यात जवळची मैत्रीण. एक मैत्रीण इज टफ. ओके. पण आरती बाचल, जी माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे. मला असं झालंय की खूप नव्या मैत्रिणी आहेत माझ्या, आणि त्या तितक्याच जवळच्या आहेत. राईट. श्रद्धा कुलकर्णी त्यातली एक, व्हेरी क्लोज टू मी. माझ्या बाबतीत असं झालं रीमा, की हे आय नो दिस फास्ट उत्तर द्यायचे, पण नाही, इट्स ओके. मी लग्न इतक्या पटकन ठरवलं. 11वीत असताना आय वॉज एंगेज टू माय हजबंड. तर त्यामुळे माझा खूप जवळचा, सगळ्यात जवळचा मित्र तो आहे, की मी त्याच्याशी काय वाटेल ते शेअर करू शकते. ओके. सो ही इज माय साऊंड बोर्ड, ही इज माय पंचिंग बॅग, ही इज माय एव्हरीथिंग. सो विराजस इज माय व्हेरी गुड फ्रेंड. आणि माय न्यूएस्ट फ्रेंड इज शिवानी. ओके. सो शिवानी आणि विराजसच्या भांडणामध्ये कोणाची बाजू घेतली जाईल? शिवानी. विराजस, आय होप यू वॉचिंग दिस. ओके. आणि अबाउट, म्हणजे त्यांचं लग्न झालंय, अर्थात आता झाले 2-2.5 वर्ष लग्न होऊन, पण तरीही एक आई म्हणून आणि एक मैत्रीण म्हणून त्या दोघांचीही काय एक कानमंत्र द्याल? आय थिंक ते खूप सॉर्टेड आहेत दोघंही जण, खूपच सॉर्टेड आहेत. म्हणजे आपण काही त्यांना सांगावं असं मला अजून तरी वाटलं नाहीये. इनफॅक्ट त्यांना आम्ही तेवढी त्यांचा बॉन्ड अधिकाधिक स्ट्रॉंग व्हावा याच्यासाठीची जी प्रिव्हसी लागते किंवा जी स्पेस लागते ती आम्ही देण्यावर आमचा खूप विश्वास आहे. आणि आय थिंक विराजस बद्दल मी असं म्हणते की त्यांनी आमच्या घरातल्या सगळ्यांमधलं काही ना काही चांगलं घेतलेलं आहे. आणि ही इज प्रूव्हिंग हिमसेल्फ. आणि शिवानी त्याला उत्तम साथ देते आहे. शी ऑल्सो, ते ना दोघं एकटी आहेत, म्हणजे मुलं. विराजस आम्हाला एकच मुलगा, शिवानी एकटीच मुलगी आहे तिच्या आईबाबांची. त्यामुळे ही खूप गंमत येते आम्हाला बघायला, की ते अजून ती स्वतःची स्पेस दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये शोधत आहे. आणि छान डेव्हलप होतात एकमेकांबरोबर. इट्स अ व्हेरी नाईस थिंग. असेच राहा. आणि त्यांचा एक नियम मला फार आवडतो, जो मी आता शिकते त्यांच्याकडून, की कितीही वाद झाला, आता नवरा बायको मित्र मैत्रीण म्हटल्यावर वाद होतोच, आमचे पण अजून दररोज होतात, पण रात्री झोपताना ते संपवून झोपायचं. हे त्यांचं मी शिकते आता. वाव, दॅट इज सो कूल. आणि आय थिंक हे दिस अप्लाइज टू ऑल रिलेशनशिप्स घरामधल्या. म्हणजे आई मुलगी असेल, आणि आता मी हे लक्षात ठेवणार आहे, माझ्या मुलीबरोबर पण माझे खूप वाद होतात. हो ना. ते संपवून झोपायचे. माझी किती गंमत आहे बघ ना, मला एकदम एक रेडीमेड मुलगी मिळाली. आय नो. पण इजंट दॅट मोर डिफिकल्ट टू हँडल? नो. कारण आपलं मूल असतं ते मग आपण आपल्या पद्धतीने त्याला वाढवत नेतो ना.
नाही वाटलं मला अजून नाही तरी, वाटलं. नाही वाटलं. गुड. देन यू छान लकी. सॉर्टेड मुलगी आहे ती पण. गुड. ओके. सो मृणाल ताई, वी कम टू द लास्ट सेगमेंट, विच इज सानविवी. सो आता जर कोणाला पत्र लिहायचं असेल, एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की हवं त्या व्यक्तीला पत्र लिही, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी आत्ता माझ्या एकदम मनात असं आलं की मी विंदा करंदीकरांना लिहीन पत्र. बर. ओके. एकतर ते माझे खूप आवडते कवी आहेत आणि त्यांची एक कविता ही माझ्या डोक्यात घट्ट बसलेली आहे. एक मुद्दा मला खूप गमतीचा वाटतो. मला ना हल्ली आश्रम सिस्टीम ही फार आवडायला लागली आहे. म्हणजे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पण आपण ती पाळत नाही असं मला वाटतं. नाही. पण आपण ती पाळली तर त्याचे जबरदस्त फायदे आहेत. ओके. म्हणजे पहिली 25 वर्ष यू फोकस ऑन युअर एज्युकेशन आणि टू ग्रो. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं ते ध्येय ठरवा. त्याच्यासाठी जे कॅपेबिलिटीज तुम्हाला मिळवायला पाहिजे त्या मिळवा. पुढची 25 वर्ष यू शुड फोकस ऑन युअर फॅमिली. आता मी म्हणेन फॅमिली म्हणजे फक्त फॅमिली निर्माण करणे नाही, तर बिंग विथ इच अदर. बरोबर. म्हणजे वयाची 30 ते 45 ही वर्ष अशी आहेत की त्याच्यात तुम्ही मॅक्सिमम तुमची वाढ होते माणूस म्हणून. एक करिअरमध्ये तुमच्या वाढ होते, तुमच्या संपत्तीत वाढ होते, तुमच्या प्रॉपर्टीत वाढ होते. बरोबर. आणि तुम्ही जग पण बघू शकता. तारुण्य तुमचं तेव्हा इंटॅक्ट असतं. त्याच्या पुढची वर्ष यू हॅव टू सपोर्ट युअर नेक्स्ट जनरेशन. हो, जी आम्ही आत्ता आहोत त्या एजमध्ये. तेव्हा जर तुम्ही असं करत राहिलात की नाही मीच माझंच अजून चाललंच आहे संपलंच नाही, तर मग ती पुढच्या जनरेशनला तुम्ही सपोर्ट कधी करणार आहात? ट्रू, व्हेरी ट्रू. त्यांच्या पाठीशी कधी उभे राहणार आहात? त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जी स्वप्न पूर्ण करायची त्याच्यासाठी कधी सपोर्ट करणार आहात? आणि नंतर या सगळ्याकडे ना खूप विरक्तपणे पाहता आलं पाहिजे आफ्टर 75. राईट. Which is so difficult again. I think so. But आता लुकिंग ॲट माय पेरेंट्स, म्हणजे माझे 2 sets ऑफ पेरेंट्स, आई वडील आणि सासू सासरे, त्यांच्याकडे बघताना मला वाटतं हे शिकणं खूप आवश्यक आहे की तुमच्या इच्छा काढून घेता आल्या पाहिजेत तुम्हाला. बरोबर. कुठेतरी आनंदात जगलं पाहिजे, पण कुठेतरी या आश्रम सिस्टीमला काय सांगायचंय हे समजून घेता आलं तर फार मजा येईल. खरंच मजा येईल. सो विंदा करंदीकरांना काय लिहाल? तर आताच्या या स्टेजमध्ये मला असं वाटतं की विंदांची जी घेता नावाची कविता आहे की घेणाऱ्यांनी घेत जावे, देणाऱ्यांनी देत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर आता त्या स्टेजमध्ये मला एंटर करायचं आहे की पुष्कळ समाजाने मला प्रेम दिलंय, पुष्कळ माझ्या क्षेत्रांनी मला प्रेम दिलं, माझ्या मुलांनी मला समाधान दिलं आहे, आणि माझ्या मागच्या पिढीने मला संस्कार दिले उत्तम, आणि अनुभव दिले मला जगाने भरपूर. आता मला पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवायचं आहे. आणि असं मला द्यायचं आहे जे इतके दिवस मी घेत होते माझ्या मागच्या पिढीकडून आणि जनरेशन कडून. सो आय वॉन्ट टू बी गिव्हर नाव ऑन. तर हे मला ना सांगायचंय की या कवितेने मला हे शिकवलं, हे प्रभावित केलं, आणि आय प्लॅन माय फ्युचर लाईफ विथ दीज लाईन्स. राईट. वाव. ओके. हे आपण विंदांना सांगितलं. आता आम्हाला सांगा, व्हॉट आर द फ्युचर प्लॅन्स? फ्युचर प्लॅन्स हे बघ, जे माझे सोपे पेपर आहेत ते तर मी चालूच ठेवणार. हे ऍक्टिंग आता मला खूप सोपा पेपर वाटतो. बरोबर. जे विषय असे आहेत की केवळ मनोरंजन नाहीये, तर प्रबोधन असं नाही म्हणणार मी त्याला, पण समाजाने यावर विचार केला पाहिजे असे काही विषय मला लोकांसमोर मांडायचे. सो आय थिंक माय फिल्म मेकिंग वुड बी अ लिटल मोर काय म्हणूया मॅच्युअर्ड दॅन इट वॉज बिफोर. राईट. म्हणजे आधी त्याच्यामध्ये जो विचार करून मी चित्रपट बनवले त्याच्यापेक्षा वेगळं मला काय सांगता येईल समाजाला, ह्याच्याकडे आता माझं लक्ष असेल. आणि कॅन्सर अवेअरनेससाठी मी ऑलरेडी काम करते आहे. ते फाउंडेशन मी जास्त जोरात
चालवेन असं मला वाटतं. वंडरफुल वंडरफुल. थँक्यू सो मच मृणालताई. ह्या गप्पा वेगळ्या झाल्या नाही का? खूप वेगळ्या आणि खूप गंभीर झाल्या. गंभीर झाल्या नाही, नॉट रिअली. पण लोकांना ही बाजू कळली पाहिजे ना. म्हणजे मी जसं म्हटलं तसं की ते कॅरेक्टर प्रमाणे लोक आपल्याला बघतात आणि इंटरव्ह्यूज आमच्यासारखे जे असतात त्यांना हा हु ही करायला खूप आवडतं. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचदा खूप लाईट मोड मध्ये असतो. मला आणि असं वाटतं ना की आपण कधी कधी तू उल्लेख केलास या गोष्टीचा की आपण पॉडकास्ट असलं किंवा तुमची मुलाखत असली तरी तिथेही तुम्ही काहीतरी एक पोज घेऊन किंवा मुखवटा घेऊन बोलायचा प्रयत्न करता. कारण तुम्ही अभिनेत्री असता. करेक्ट. तुम्हाला आयुष्यभर अशी सवय झालेली असती की मी ती आहे पण ती नाहीये. राईट. ओके. मी अशी आहे पण मी अशी नाहीये. बरोबर. तर हे कुठेतरी एक फसवणूकच आहे ती एका पद्धतीने, पण ती आम्हाला करायला लागते बिकॉज दॅट इज पार्ट ऑफ आवर जॉब. राईट. म्हणजे जिजाऊ साहेब कितीही ओ माय गॉड खंबीर व्यक्तिरेखा असली तरी मी तशी नाहीये ना. मग मला हे दाखवण्याचा मोह होतो की ती व्यक्तिरेखा आहे आणि मी आहे. पण या सगळ्या मोहाच्या पलीकडे जाऊन अतिशय निर्मळ गप्पा मारायला मला आवडतात आणि तुझ्याबरोबर त्या नेहमीच होतात. मला कुठेतरी एक असा बंध वाटतो आपल्या दोघींना. आय एन्जॉय. ग्रेट. थँक्यू सो मच मृणालताई. आणि परत आपण फाउंडेशनचं तुझं काम जोरदार सुरू झालं की परत एकदा त्या विषयावर गप्पा. डेफिनेटली. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू.